जगातील प्रत्येक गोष्ट पैशाने विकत घेता येते का? जर उत्तर हो असेल तर या मावळ्याची शौर्य कथा नक्की ऐका. स्वराज्य नष्ट करण्यासाठी औरंगजेबाने 80,000 सैन्य दिलेर खानासोबत पाठवलं. लक्ष्य होतं स्वराज्याचा कणा, पुरंदर किल्ला. किल्लेदार होते मुरारबाजी देशपांडे. ते म्हणाले, गडावर मरण्यापेक्षा शत्रूवर तुटून पडून मरू. निवडक मावळ्यासह त्यांनी शत्रूवर हल्ला चढवला. मुरारबाजींचे ते रौद्र रूप पाहून दिलेर खान थक्क झाला आणि मुरारबाजींना जहागिरीचं आमिष दिलं. हमारे साथ दिल्ली चलो. पण मुरारबाजी गरजले, अरे मिया, आम्ही शिवरायांची माणसं आहोत, मरण पत्कारू पण इमान विकणार नाही. असं म्हणत ते दिलेर खानाच्या हत्तीवर धावले. तोच बाण सुटला आणि त्या दिवशी पुरंदरचा ठाण्या वाघ स्वराज्यासाठी मरणाला मिठी मारून अमर झाला. पुढे जाऊन मुरारबाजींच्या या बलिदानाचा बदला महाराजांनी कसा घेतला हे जाणून घेण्यासाठी मराठी आवाज व बंटी नवघरे पेजला फॉलो करा. जय शिवराय, जय महाराष्ट्र.